नीलमला हॉस्पिटलमध्ये भरती करून 3 दिवस झाले होते, पण तिला घरी जायचे होते. ती सारखी आईबाबांना एकच प्रश्न विचारत होती. डॉक्टर काका मला घरी कधी सोडणार आहेत? माझ्या अभ्यासाचे नुकसान होत आहे. 15 सप्टेंबरपासून माझी इंटरनल एक्झाम चालू होणार आहे. अजून मी तयारीसुद्धा केली नाही. मी हॉस्पिटलमध्ये भरती केल्यापासून संजनासोबत सुद्धा खेळू शकले नाही. मला तिच्यासोबत खेळायची इच्छा झाली आहे. इथे मला अजिबात चांगले वाटत नाही. म्हणून लवकरात लवकर तुम्ही मला घरी घेऊन चला. नीलमच्या या प्रश्नांचे उत्तर तिच्या आईबाबांकडे नव्हते. आपल्या आईबाबांना शांत पाहून नीलम म्हणाली, आई, संजना आली का? नाही बाळा, अजून 7 वाजायला 10 मिनिटे बाकी आहेत. ती तर 7 वाजता येते. तू आरामात नाश्ता कर. हो आई, नीलमने मोठ्या आत्मीयतेने आपल्या आईला उत्तर दिले. नीलम चंद्रपूरमध्ये CBSE बोर्डमध्ये 6वी शिकत होती. ती आपली मैत्रीण संजनाबरोबर स्कूलमध्ये जायची. नीलम कधी संजनाच्या घरी जाऊन होमवर्क करायची, तर कधी संजना नीलमच्या घरी येऊन होमवर्क करायची. दोघींचा होमवर्क पूर्ण झाला की दोघी एकमेकींबरोबर खेळायच्या. त्या दिवशी इंग्रजीच्या टीचर प्रियंका मॅडम शिकवत होत्या. तेव्हा त्यांची नजर नीलमवर गेली. ती शांतपणे मान घालून बसली होती. तेव्हा त्यांना वाटले की नीलम कोणत्या तरी विचारत आहे, म्हणून त्यांनी नीलमला विचारले, काय झाले नीलम? प्रियंका मॅडमच्या या प्रश्नाने नीलम दचकली आणि ती हळूवार आवाजात म्हणाली, काही नाही मॅडम, पोटात थोडे दुखत आहे. तेव्हा टीचर म्हणाली, तू अगोदर सांगायला हवे होतेस ना. थोडा वेळ थांब, मी तुझ्यासाठी औषध मागवून घेते. काही वेळातच तिच्या टीचरने तिच्यासाठी औषधे मागवून घेतली. औषध घेतल्यानंतर नीलमला थोडे बरे वाटू लागले. दुपारी 1 वाजता स्कूल सुटल्यानंतर संजना बरोबर ती घरी आली. घरी आल्याबरोबर तिने स्कूल बॅग एका बाजूला फेकून सोफ्यावर झोपी गेली. तेव्हा तिची आई राधिका तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, बाळा, कपडे बदलून घे आणि हातपाय धुवून घे. मग जेवण झाल्यानंतर आराम कर. मला भूक नाही आई, आता काहीच खायची इच्छा नाही. नीलम म्हणाली, बाळा, थोडे तरी खाऊन घे. आज मी तुझ्या आवडीचे जेवण बनवले आहे. आई, तुला सांगितले ना, मला भूक नाही. प्लीज आई, हट्ट करू नकोस. माझ्या पोटामध्ये दुखत आहे, म्हणून मला काहीच खाण्याची इच्छा नाही. बाळा, तुझ्या पोटात जर दुखत होते तर तू स्कूलला जायला नको होतंस. बाबा येतच असतील. त्यांना सांगून तुझ्यासाठी औषधं आणायला सांगते. औषध घेतल्यानंतर थोडा आराम मिळेल. आई, स्कूलमध्ये प्रियंका टीचरने मला औषधं दिली होती. औषध घेतल्यानंतर थोडा वेळ आराम मिळाला, परंतु आत्ता पुन्हा दुखत आहे. आई, माझ्या पोटात काही दिवसांपासून असे थोडे थोडे दुखत आहे. कधी कमी, कधी जास्त, कधी अचानक खूप दुखते. नीलम आपले पोट दाबत आपल्या आईला सांगत होती. नीलमचे बोलणे चालू होते तेवढ्यातच तिचे बाबा सुमित तिच्या जवळ येऊन उभे राहिले. हॅलो नीलम बाळा, कशी आहेस? बाबांचे नाव घेतल्याने बाबा आले सुद्धा. राधिका नीलमच्या केसांवर हात फिरवत म्हणाली, हॅलो बाबा. नीलम हळू आवाजात आपल्या बाबांचे स्वागत करते. राधिका, नीलमला काही झाले आहे का? ती आज खूप सुस्त वाटत आहे. काळजी करण्यासारखे काही कारण नाही, तिच्या पोटामध्ये थोडे दुखत आहे. तेव्हा सुमितने नीलमला आपल्या मांडीवर बसवले आणि तिच्या नाकाला पकडून तिचा नाक हलवू लागला. आपल्या बाबांच्या ह्या कृतीने नीलम हसू लागली. रात्री आपला होमवर्क पूर्ण करून ती ग्लासभर दूध पिऊन झोपी गेली. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी नीलम स्कूलला जायला उठलीच नाही. सकाळी राधिका तिला उठवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु नीलम मात्र छताकडे एकटक पाहत होती. तिचे डोळे उघडे होते, परंतु तिच्या डोळ्यांमधून येणारे अश्रू तिला काहीतरी त्रास होत आहे याची साक्ष देत होते. आई कधी तिच्या जवळ येऊन बसली हे नीलमला समजलेच नाही. राधिकाने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तेव्हा ते तिला खूपच परेशान वाटू लागली. म्हणून राधिका म्हणाली, बाळा, आईला सांग ना काय झाले आहे. होमवर्क केला नाहीस का? क्लास टीचर तुला ओरडते का? आई, तशी काहीच गोष्ट नाहीये. मी माझं होमवर्क नेहमीच पूर्ण करते, त्यामुळे माझ्या क्लास टीचर मला ओरडण्याचा प्रश्नच येत नाही. नीलम अगदी हळू आवाजात आपल्या आईला सांगत होती. मग तुला काय त्रास होत आहे बाळा? आई, काही दिवसांपासून माझ्या पोटामध्ये दुखत आहे आणि माझे पोट पहिल्यापेक्षा थोडे वाढले आहे. तेव्हा राधिकाने नीलमचा फ्रॉक वर करून तिच्या पोटाकडे नीट पाहिल्यानंतर तिला सुद्धा जाणवले की तिचे पोट थोडे सुजले आहे. तेव्हा राधिकाने ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली. तेव्हा सुमित म्हणाला, ठीक आहे, आज आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. उगाचच उशीर करून फायदा नाही. राधिका, तू नीलमला काहीतरी खायला दे, तोपर्यंत मी आंघोळ करून तयार होतो.
बरोबर 11 वाजता सुमित आणि राधिका नीलमला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांनी नंबर घेतला आणि डॉक्टर चौधरींच्या केबिन बाहेर ते बसले. त्यांचा नंबर आल्यानंतर ते नीलमला आतमध्ये घेऊन गेले. मात्र राधिका बाहेरच बसून होती. डॉक्टर चौधरीने नीलमला खूप प्रश्न विचारले. त्यानंतर ते म्हणाले की अगोदर तुमच्या मुलीची सोनोग्राफी करूया. जेव्हा रिपोर्ट येतील त्यानुसार आपण तिच्यावर उपचार घेऊया. डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी घेऊन ते दोघेही नीलमला सोनोग्राफी सेंटरला घेऊन आले. नीलमची तिथे सोनोग्राफी करण्यात आली, परंतु सोनोग्राफीचे रिपोर्ट 2 तासानंतर मिळणार होते. 2 तासानंतर पुन्हा ते डॉक्टरांकडे आले. तेव्हा मात्र त्याने नीलम आणि राधिकाला बाहेरच बसवून ठेवले आणि सुमित एकटाच डॉक्टरांकडे गेला. नीलमचे सोनोग्राफी रिपोर्ट पाहून डॉक्टर चौधरी सुद्धा सुन्न झाली. ते रिपोर्ट पाहून त्या रिपोर्टवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता, म्हणून ते पुन्हा पुन्हा तो रिपोर्ट वाचत होते. त्यानंतर ते दबक्या आवाजात म्हणू लागले, मिस्टर सुमित, नीलम प्रेग्नेंट आहे. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकताच सुमित अवाक झाला. तो जसा बसला होता तिथेच तो स्तब्ध झाला, जसे काही त्याने ऐकलेच नाही. तो डॉक्टर चौधरीकडे पाहतच राहिला, परंतु त्याला समोरचे काहीही दिसत नव्हते. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली होती. तेव्हा डॉक्टर पुन्हा म्हणाले, मिस्टर सुमित, स्वतःला सांभाळा. तेव्हा घामाने ओलाचिंब झालेला सुमित डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आला. सुमित बाहेर आल्याबरोबर राधिका त्याला विचारू लागली, रिपोर्ट पाहून डॉक्टर काय म्हणाले? तेव्हा तो अगदी हळू आवाजात जड अंतकरणाने म्हणाला, कळीसारखी माझी नाजूक मुलगी आई होणार आहे. त्यानंतर तो सोफ्यावर बसला. आता मात्र राधिका बेचैन झाली होती. सांगा ना, माझ्या मुलीला काय झाले आहे? तुम्ही नीट काही सांगत नाही मला. राधिकाची अशी अवस्था पाहून सुमित म्हणू लागला, आपण घरी जाऊया, मग तुला मी सारे काही सांगतो. हॉस्पिटल घरापासून 2 किलोमीटरच्याच अंतरावर होते. तेवढ्या कमी अंतरामध्ये राधिकाच्या मनात कोणकोणते विचार येऊन गेले, कोणकोणत्या शंका येऊन गेल्या, त्याने ती अजूनच परेशान झाली होती. घरी पोहोचल्यानंतर सुमितने नीलमला अंथरुणावर आराम करायला सांगितले. अंथरुणावर पडल्यानंतर नीलम म्हणाली, बाबा, डॉक्टर काका काय म्हणत होते? माझ्या पोटाचे दुखणे कधीपर्यंत कमी होईल? तुम्ही डॉक्टर काकांना सांगा ना की माझे दुखणे लवकरात लवकर बरे करा, नाहीतर संजना माझ्यापेक्षा चांगले मार्क्स मिळवेल. तेव्हा थरथरत्या हाताने सुमितने नीलमच्या डोक्यावर हात फिरवत तिला समजावले, बाळा, तू लवकरच बरी होशील. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. राधिका मात्र हॉलमध्ये बसून सुमितची वाट पाहत होती. सुमित बेडरूममध्ये नीलमला झोपून हॉलमध्ये आला. तेव्हा राधिका बेचैन होऊन सुमितला म्हणाली, डॉक्टर काय म्हणाले? काय झालं आहे माझ्या मुलीला? तेव्हा राधिकाचा हात पकडून आपल्या डोळ्यात पाणी आणत सुमित म्हणाला, मी कोणत्या तोंडाने आपल्या बरबादीची कहाणी सांगू? आपण पूर्णपणे बर्बाद झालो आहोत राधिका. आपण कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहिलेलो नाहीत. डॉक्टरांनी सांगितले आहे की नीलम 6 महिन्यांची गर्भवती आहे. सुमितचे हे शब्द ऐकताच राधिकाला चक्कर आली आणि ती तिथेच बेशुद्ध होऊन पडली. सुमित राधिकाच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता. तो सारखा तिला म्हणत होता, उठ राधिका, स्वतःला सांभाळ, नाहीतर नीलमचे काय होईल? शेवटी काही वेळाने राधिकाला शुद्ध आली. मग ती सुमितला मिठी मारून जोरजोरात रडू लागली. आता दोघे नवरा बायकोंना समजत नव्हते की हे सर्व झाले कसे. नीलम बरोबर असे चुकीचे काम कोणी केले असेल? रडत रडत राधिका म्हणू लागली, माझ्या सोन्यासारख्या मुलीला एवढ्या वेदना देणारा नराधम कोण असेल? त्या राक्षसाला जरा सुद्धा माझ्या मुलीची दया आली नाही का? आता त्याने आम्हा समाजामध्ये तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवली नाही. त्यानंतर आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत राधिका नीलम जवळ आली. प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणाली, बाळा नीलम, आता तुझी तब्येत कशी आहे? आई, आता थोडे बरे वाटत आहे, परंतु मध्येच कधीतरी दुखते. तेवढ्यात सुमित आपल्या मुलीला म्हणतो, डॉक्टरांनी सांगितले आहे की तुला लवकरच बरं वाटेल. परंतु सुमित आपल्या हृदयावर दगड ठेवून हे आपल्या मुलीला समजावत होता. नवरा बायको दोघांनाही हिंमत होत नव्हती की नीलमला याविषयी काही सांगावे किंवा तिच्याबरोबर चर्चा करावी, परंतु तिच्याबरोबर तर बोलणे गरजेचेच होते. मग शेवटी राधिकाने मोठ्या मनाने आणि प्रेमाने नीलमला विचारले, बाळा, तुझ्याबरोबर स्कूलमध्ये कोणी काही चुकीचे काम केले आहे का? नाही आई, कोणी माझ्याबरोबर कोणतेच चुकीचे काम केलेले नाही. आपल्याच मुलीला असा प्रश्न विचारणे कोणत्याच आईबाबांना आवडणार नव्हते, परंतु त्यांना आपल्या मुलीकडून खरे जाणून घ्यायचेच होते.
म्हणून तिला विश्वासात घेऊन या विषयाची सर्व माहिती त्यांना काढून घ्यायची होती. म्हणून दोघेही नवरा बायको प्रेमाने आपल्या मुलीजवळ बोलत होते. तेव्हा नीलम म्हणाली, नरेश दादा माझ्याबरोबर चुकीचे काम करत असायचा. नरेश सुमितच्या बहिणीचा मुलगा होता, म्हणून त्याला घरी येण्या जाण्यासाठी कोणतीही बंदी नव्हती. तेव्हा दोघे नवरा बायकोने आपल्या डोक्यावर हात मारून घेतले. मग राधिकाने नीलमला आपल्या जवळ घेतले आणि तिच्या कानामध्ये हळूवारपणे बोलत तिला विचारू लागली की नरेश दादा तुझ्याबरोबर हे चुकीचे काम कधीपासून करत होता आणि तू ही गोष्ट आम्हाला या अगोदरच का सांगितली नाहीस? तेव्हा मात्र नीलम रडू लागली होती आणि तिच्या डोळ्यातील अश्रू राधिकाच्या खांद्यावर पडत होते. तेव्हा रडक्या स्वरात नीलम म्हणाली, आई, नरेश दादा माझ्याबरोबर चुकीचे काम करायचा. त्यानंतर तो मला धमकीही द्यायचा की जर तू कोणाला याविषयी काहीही सांगितलेस तर मी तुझा गळा दाबून तुझा जीव घेईन. नीलम अजूनही त्याला दादा म्हणत होती. तेव्हा राधिका म्हणाली, बाळा, तुझ्याबरोबर हे घाणेरडे काम कधीपासून चालू होते? तेव्हा नीलम म्हणाली, आई, तू जेव्हापासून घरातील सामान बाजारात आणायला जायचीस बरोबर त्याच वेळेला नरेश दादा घरी यायचा आणि माझ्यावर जबरदस्ती करायचा. त्यानंतर मला तो एक चॉकलेट द्यायचा, परंतु मी खूप घाबरलेली असायची. मी चॉकलेट घ्यायलाही नकार द्यायची. तेव्हा तो मला धमकी द्यायचा आणि सांगायचा की जर तू कोणाला याविषयी काहीही सांगितलेस तर गाठ माझ्याशी आहे. त्यामुळेच मी घाबरून कधीही कोणाला काहीही सांगितले नाही. तेव्हा सुमित उसने अवसान घेऊन म्हणू लागला, काही हरकत नाही मुली, तू जास्त विचार करू नकोस, तू शांत राहा. तेव्हा राधिका म्हणाली, अहो, आता पुढे काय करायचे? आता पुढे काय होणार? परंतु काहीही झाले तरी मी त्या नराधमाला सोडणार नाही. एक वेळ मला जेलमध्ये जावे लागले तरी चालेल. तेव्हा सुमित म्हणाला, असे तू काहीही करणार नाहीयेस. अगोदर आपल्याला नीलमची काळजी घ्यायची आहे. चल, आपण पुन्हा डॉक्टर चौधरीकडे जाऊया आणि त्यांना सांगूया की नीलमचे ॲबॉर्शन करायचे आहे. नंतर पुढे काय करायचे ते ठरवूया. मग ते तिघेही डॉक्टर चौधरीकडे गेले आणि त्यांनी सांगितले की आम्हाला आमच्या मुलीचे ॲबॉर्शन करायचे आहे. तेव्हा डॉक्टर चौधरी म्हणाले की हे बघा, ही एक पोलीस केस आहे, त्यामुळे तुम्ही अगोदर पोलीस केस करा, नंतरच काहीतरी होऊ शकते. तेव्हा सुमित डॉक्टरांना विनंती करू लागला, डॉक्टर साहेब, अगोदरच मी खूप टेन्शनमध्ये आहे, तुम्ही अजून मला टेन्शन देऊ नका. तेव्हा डॉक्टर म्हणाले, हे बघा, तुम्ही मला सुद्धा थोडे समजून घ्या. तुमची मुलगी ही 6 महिन्यांची गर्भवती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिचे ॲबॉर्शन नाही होऊ शकत आणि जर आपण तसे काही करण्याचा प्रयत्न केला तर तिच्या जीवाला धोकाही पोहोचू शकतो. तेव्हा सुमित म्हणाला, डॉक्टर साहेब, तुम्हीच सांगा या पापाचे काय करायचे? आता आम्हाला कुठे तोंड दाखवायला सुद्धा जागा उरली नाही. तेव्हा डॉक्टर पुन्हा म्हणाले, तुम्ही मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. अशा परिस्थितीमध्ये नीलमचा जीव सुद्धा जाऊ शकतो आणि हे असे करणे बेकायदेशीर आहे. म्हणून मी तुमची हात जोडून माफी मागते. तुम्हाला विनंती करतो, माझ्याने काही एक होणार नाही. नीलम 3 दिवस हॉस्पिटलमध्ये भरती होती. ती सारखी आपल्या आईबाबांना विचारत होती की मला हॉस्पिटलमधून घरी कधी घेऊन जाणार? मला माझा अभ्यास करायचा आहे. माझे खूप नुकसान होत आहे. 15 तारखेपासून माझी इंटरनल एक्झाम सुद्धा चालू होत आहे. मी अजून तिची तयारी सुद्धा केली नाही. मला माझ्या मैत्रिणीबरोबर सुद्धा खेळायचे आहे. त्यानंतर सुमितने कोर्टामध्ये नीलमचे ॲबॉर्शन करण्यासाठी परमिशन मागितली आहे, परंतु त्याला अजूनही परमिशन मिळालेली नाही. नरेशच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत, परंतु तो अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. त्याच्या मित्रांना किंवा त्याच्या घरच्यांना फोन येईल आणि त्यानुसार सापळा रचून आपल्याला नरेशला पकडता येईल, या आशेवर आता पोलीस आहेत. आता पाहावे लागणार आहे की कोर्ट नीलमच्या ॲबॉर्शनला परवानगी देते की नाही. त्यासाठी कोर्ट डॉक्टरचे रिपोर्ट्स मागून घेणार आहेत की गर्भपात करून 12 वर्षाच्या मुलीला कोणते नुकसान तर पोहोचणार नाही ना. या सर्व गोष्टींचा विचार करून कोर्ट योग्य तो निर्णय घेईलच. परंतु आता एक दिवस सुमित आणि राधिकासाठी वर्षासारखा झाला होता, कारण प्रत्येक क्षण ते आपल्या मुलीचाच विचार करत होते. त्यातच राधिका सुमितला म्हणाली, मी तुम्हाला सांगितले होते ना की नरेशवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका, पण तुम्ही माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. राधिका, आता काही एक बोलू नकोस. मला काय माहित होते की तो माझ्या मुलीला एवढी मरण यातना देईल, तिच्याबरोबर असे चुकीचे वागेल. तुझे म्हणणे अगदी योग्य आहे. जर आपण त्याच वेळी नरेशवर लक्ष ठेवले असते तर आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता. परंतु एक दीर्घ श्वास घेऊन सुमित पुन्हा म्हणू लागला, ठीक आहे, चुकी माझी होती, परंतु चुकी तुझी सुद्धा आहे.
नीलमला प्रेग्नेंट होऊन आता 6 महिने झाले आहेत, परंतु 6 महिन्यात तुला एकदाही असं जाणवलं नाही की आपल्या मुलीचे वागणे, आपल्या मुलीची तब्येत कशी आहे? तुला मुलीकडे नीट लक्ष ठेवता आलं नाही? तू तिला एकटीला घरी सोडून बाजारात निघून जायचीस. तुला वेळोवेळी नीलम बरोबर बोलायला हवे होते. तू तिची आई या नात्याने आणि तिची मैत्रीण या नात्याने तिच्याकडून तिच्या सर्व गोष्टी समजून घ्यायला हव्या होत्यास. ही सर्व तुझी जबाबदारी होती. मित्रमैत्रिणींनो, आता माझी चुकी होती की तुझी, किंवा लक्ष दिले नाही ही तुझी जबाबदारी होती, असे बोलून अथवा जबाबदारी झटकून ही वेळ टाळता येऊ शकत नाही. अशी वेळ कोणावरही येऊ नये, परंतु आपण नेहमीच सावधानी बाळगणे गरजेचेच आहे. कोणावरही विश्वास ठेवणे चुकीचे आहे, भले तो दुसरा असो व आपला कोणी नातेवाईक असो. आपल्या मुलांची काळजी घेणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणून आपल्या मुलांबरोबर आपण आई वडील या हक्काने वागणे गरजेचेच आहे, परंतु त्यांचे एक मित्र किंवा एक मैत्रीण म्हणून आपण सतत त्यांच्या जवळ असणे गरजेचे आहे. मित्रांनो, ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.